नमस्कार. इझी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आपल्या अवतीभोवती भरपूर वेळेस असं म्हणतो की एखाद्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी येत असतील, म्हणजे सगळ्या विषयात पारंगत असेल, काही खेळात असेल, गाण्यात असेल, आपण त्याला अष्टपैलू म्हणतो. म्हणजे आपण शब्दसमूहाबद्दल आपण असं म्हणतो का तो सगळ्या विषयात पारंगत असं नाही म्हणतो, आपण म्हणतो अष्टपैलू आहे, म्हणजे त्याला सगळ्याच गोष्टी येतात. आज आपण त्याच प्रकारचे अनेक शब्दाबद्दल एक शब्द, ज्याला आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द असंही म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असं म्हणतात. त्याच्यात आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. आता पहिलं आहे मनसोक्त बागडणारी. मनसोक्त म्हणतो ना, खूप फ्री स्वभावाचा आहे, मनसोक्त बागडतो, आपल्याला जे पाहिजे ते करणारा त्या व्यक्तीला काय म्हणतात? स्वच्छंदी. त्याला काय म्हणतात? स्वच्छंदी. आता पुढचं आहे पाण्यात राहणारे प्राणी. मग पाण्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या इंग्रजीमध्ये वॉटर ॲनिमल्स म्हणतो, बरोबर आहे. मग पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? जलचर प्राणी. कोणते प्राणी? जलचर. जल म्हणजे पाणी, आणि पाण्यात राहणारे प्राणी असतात त्यांना काय म्हणतात? जलचर प्राणी. ज्याला इंग्रजीमध्ये आपण वॉटर ॲनिमल्स असं म्हणतो. आता जमिनीवर राहणारे प्राणी. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? भूचर. भू म्हणजे जमीन, आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात आपण? भूचर प्राणी. आता जिथे विमाने थांबण्याची जागा असते, आपण कसं म्हणतो? बस थांबण्याची जागा काय असते? बस स्टँड. रेल्वे थांबण्याची जागा काय असते? रेल्वे स्टेशन. तसं विमाने थांबण्याची जागा त्याला आपण काय म्हणतो? विमानतळ. आता त्याच्यानंतर विमान चालवणारा, आपण कसं बसचे ड्रायव्हर असतात चालवणारे, तर विमान चालवणारा कोण असतो? त्याला म्हणतात पायलट. पायलट किंवा आपण त्याला वैमानिक असे म्हणू शकतो. आता पुढचं आहे तीन रस्ते एकत्र मिळतात ती जागा. किती रस्ते? तीन रस्ते. तीन रस्ते ज्या ठिकाणी एकत्र मिळतात त्या जागेला काय म्हणतात? तिठा. काय म्हणतात? तिठा. आता पुढचं आहे चार रस्ते एकत्र मिळतात ती जागा. ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात त्याला काय म्हणतात? चौक. चौक शब्द माहित नाही असं कोणी नसतं, भरपूर, बरोबर आहे ना, एरियामध्ये आपल्या चौक असतात. कधी चौकामध्ये चार रस्ते एकत्र येतात अशा जागेला काय म्हणतो आपण? चौक. आता पुढचं आहे दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र. ज्या गोष्टी दररोज येतात त्याला आपण इंग्रजीमध्ये न्यूजपेपर म्हणतो, बरोबर आहे ना. दैनिक वृत्तपत्र. दैनिक म्हणजे काय? जे दररोज प्रसिद्ध होतं, त्याला आपण काय म्हणतो? दैनिक. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे, म्हणजे आठवड्यातून एकच वेळेस प्रसिद्ध होतं त्याला काय म्हणतात? साप्ताहिक. सप्ताह. सप्ताह किती दिवसात असतो? 7 दिवसात. 7 दिवसामधून एक तास जे छापून येतं, प्रसिद्ध होतं, त्याला काय म्हणतात? साप्ताहिक. म्हणजे सप्ताहातून एकदाच होतं. पुढचं आहे दर महिन्याने प्रसिद्ध होणारे. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे, मग दर महिन्याला जे असतात आपण काय म्हणतो? मासिक. काय म्हणतो? मासिक. दर 2 महिन्याने. मग आता आपण वर पाहिले रोज प्रसिद्ध होणारे दैनिक, आठवड्यात प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक. मग दर 2 महिन्याने प्रसिद्ध होणारे काय असतात? तर त्याला म्हणतात द्वैमासिक. म्हणजे 2 महिन्यामधून एकदा प्रसिद्ध होणार ते. दर 3 महिन्याने प्रसिद्ध होणार. किती? दर 3 महिन्याने प्रसिद्ध होणारे काय असतात? त्रैमासिक. दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे. आता वर्षातून 6 महिन्याला दोनदा, बरोबर. 12 महिन्याचं एक वर्ष असतं. मग दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे कधी? त्याला काय म्हणतो आपण? षण्मासिक. त्याला काय म्हणतो? षण्मासिक. दर वर्षांनी प्रसिद्ध होणारे. पुढचं काय आपलं आहे? दर वर्षांनी प्रसिद्ध होणारे वार्षिक. आपण कसं म्हणतो? वार्षिक परीक्षा असते. कधी असते? वर्षातून एकदाच असते, फाईन, बरोबर आहे ना. मग प्रथम परीक्षा आपण 6 महिने, जी 6 महिन्याला होते ती, आणि वार्षिक म्हणजे वर्षातून येतं. मग वार्षिक स्नेहसंमेलन असतात, वार्षिक परीक्षा असते, आणि म्हणजे दर वर्षाने वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारं काय असतं? वार्षिक. अशा प्रकारे अनेक शब्दसमूहाबद्दल आपण जास्त शब्द म्हणण्यापेक्षा त्याबद्दल एकच शब्द जर म्हणला तर तो आवडतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.